नमस्कार. तुमचे प्रथमतः आपल्या या ऑनलाईन मार्केटिंग मास्टरी प्रोग्राम यामध्ये तुमचे स्वागत आहे. प्रथमतः मी तुमचं कॉन्ग्रॅच्युलेट करतो, की तुम्ही ही स्टेप घेतली, की आपल्याला आपला व्यवसाय वाढण्यासाठी ऑनलाईन मार्केटिंग शिकणं गरजेचं आहे. ओके. तर तुम्ही जे बोल्ड डिसिजन्स घेतला आणि स्वतःला तयार केलं, की ही गोष्ट आपल्यासाठी खूप गरजेची आहे. हे स्किल शिकणं खूप गरजेचं आहे आपल्या व्यवसाय वाढीसाठी. त्याबद्दल तुमचे पहिल्यांदा प्रथमतः कॉन्ग्रॅच्युलेशन्स. ओके. दुसरी गोष्ट मित्रांनो, हे जे या ज्या व्हिडिओमध्ये आपण जे पाहणार आहोत पुढे जे काय आहे, तर याला कोर्स म्हणून पाहू नका. याकडे तुम्ही एक सिस्टम डेव्हलप करताय तुमचा बिझनेस ग्रो करण्यासाठी. या दृष्टीने पहा. त्यामुळे तुम्हाला सर्व व्हिडिओ स्टेप बाय स्टेप कंप्लीट करत जायचे. आणि मी तुम्हाला सांगतो मित्रांनो, तुम्ही जर हे प्रॉपरली इम्प्लिमेंट केलं, तर विदिन द 1 मंथ तुम्ही ₹1,00,000 रेव्हेन्यू पण जनरेट करू शकता. ओके. जरी तुमची वेबसाईट वगैरे नसेल, काही नसेल, तरी तुम्ही तुमची ॲडव्हर्टायझिंग करू शकतात. पण तुमचं गोल असं पाहिजे, की आपल्याला आपला बिझनेस पूर्णपणे ऑनलाईन शिफ्ट करायचा आहे. ओके. तुम्ही आपल्या या सिल्वर मेंबरशिपमध्ये आलात मित्रांनो. त्यामध्ये तुम्हाला आपले हे पूर्ण जे व्हिडिओज आहेत ते पाहून सर्व गोष्टी इम्प्लिमेंट करायच्या आहेत. त्यासोबत तुम्हाला खाली आपल्या या व्हिडिओच्या खाली टेलिग्राम ग्रुपची लिंक मिळेल. ओके. त्या टेलिग्राम ग्रुपवरती तुम्हाला जॉइन व्हायचं आहे, जिथे तुम्हाला आपल्यासारखे बाकीचे मराठी उद्योजक पण तिथे मिळतील. तिथे तुम्हाला तुमचा रेव्हेन्यू शेअर करायचा आहे, की तुम्ही किती ॲडव्हर्टायझिंगवरती खर्च केलात, कसे तुम्हाला रिझल्ट्स वगैरे मिळत आहेत. ते जॉइन करणं खूप गरजेचं आहे. आणि याकडे ऑर्डिनरी यूट्यूबचे व्हिडिओ म्हणून पाहू नका. यामध्ये मी पूर्ण माझा एक्सपिरियन्स टाकलेला आहे. तुम्हाला एवढं सिम्प्लिफाईड पद्धतीनं केलेलं आहे आणि विथ स्ट्रॅटेजीज आहेत. ओके. मार्केटिंग विदाऊट स्ट्रॅटेजी चालत नाही. पहिली गोष्ट समजून घ्या. नुसतं फेसबुक ॲड रन करणं हे यामागचं उद्दिष्ट नाही आहे. तुम्हाला मार्केटिंग कळलं पाहिजे. तुमचा बिझनेस तुम्ही ऑनलाईन नेताय, या नवीन वर्ल्डसाठी तयार होत आहे, तर त्या पद्धतीने तुमची एफर्ट टाकण्याची तयारी पाहिजे. रिझल्ट्स मिळतील, पण फक्त आणि फक्त इम्प्लिमेंट करणाऱ्या लोकांनाच मिळतील. सो मेक शुअर की तुम्ही तयार व्हा. पुढचे 1 महिन्याचं चॅलेंज घ्या वाटलंच तर, की मला हे सर्व व्हिडिओ पाहायचे आहेत, मला इम्प्लिमेंट करायचे आहेत, मला मार्केटिंग शिकायची मला. आणि हे एक स्किल आहे, जे तुमचा बिझनेस ग्रो करण्याला मदत करणार आहे. ओके. तुम्ही जर याकडे करू, पाहू, टाईम मिळत नाही आहे सर, असे एक्सक्युजेस देऊन जर करायला असाल, तर तुम्हाला त्या पद्धतीने रिझल्ट्स मिळणार नाही. ओके. सो हे समजून घेणं गरजेचं आहे मित्रांनो, की तुम्हाला पहिली गोष्ट सगळे व्हिडिओ पाहायचे, ती इम्प्लिमेंट करायचे आणि ज्यावेळेस तुमचा ₹1,00,000 रेव्हेन्यू जनरेट होईल, त्यावेळेस तुम्हाला आपल्या ग्रुपवरती पण शेअर करायचं आहे. ओके. आता मित्रांनो, जो तुम्ही ऑनलाईन मार्केटिंग मास्टरी प्रोग्राम करताय, तो आपला एक सिल्वर मेंबरशिपचा पार्ट आहे. इथे तुमचं काही कुठल्याही प्रकारचं सेटअप नसेल, काहीही नसेल, तुम्हाला मार्केटिंगचं काही ABCD माहीत नाही. प्रत्येक रिसोर्स तुम्हाला मिळणार आहे. प्रत्येक व्हिडिओखाली काही गोष्टी तुम्हाला बोनसेस मिळणार आहे, जे तुमच्या ॲड तयार करण्यासाठी असतील, तुमचे मार्केटिंग करण्यासाठी तुम्हाला उपयोगाला येणार आहे. ओके. तर मित्रांनो, आपण आपलं सेशन चालू करूया. ओके. तर असा आपला हा ऑनलाईन मार्केटिंग मास्टरी प्रोग्राम असणार आहे मित्रांनो. त्यामध्ये मित्रांनो, एवढे सगळे मॉड्यूल्स आपल्याला पाहायचे आहेत. ओके. सो पहिलं जे आहे आपलं ते म्हणजे तुमचा हा ऑनलाईन मार्केटिंग मास्टरी प्रोग्राम, त्याचा पहिले डे 1, डे 2, डे 3 आपण पाहणार आहोत. मेक शुअर की तुम्ही हे लवकरात लवकर कंप्लीट करणार आणि यामध्ये दिलेल्या सर्व स्टेप्स फॉलो करणार. आता सगळ्यात महत्त्वाचं काय आहे मित्रांनो, की प्रत्येक उद्योजकाला वाटतं, की माझा बिझनेस ग्रो झाला पाहिजे, मी त्या लेव्हलला गेलो पाहिजे. पण जोपर्यंत तुमची ही स्थिती, इथलं माइंडसेट त्या लेव्हलला जात नाही, तोपर्यंत तुम्ही ग्रो करू शकत नाही. तुमचं नॉलेज जेवढं असेल तेवढंच तुमचं अर्निंग असतं. त्यासाठी पहिले डे 1, डे 2, डे 3 मध्ये मी तुम्हाला खूप फाउंडेशनल गोष्टी सांगणार आहे. ते तुम्हाला ग्रास्प करायचे आणि समजून घेणं गरजेचं आहे, की हे जे सांगतोय हे का एवढं इम्पॉर्टंट आहे. मी लगेचच्या लगेच Facebookच्या ॲडव्हर्टायझिंगला वगैरे हात घालणार नाही. बऱ्याच जणांना वाटतं, की काहीतरी सर आम्हाला काहीतरी सेटिंग सांगतील, काहीतरी क्विक फिक्स गोष्टी सांगतील आणि ज्या गोष्टी आम्ही इम्प्लिमेंट केल्या, की आमचा बिझनेस लगेच वाढेल. मित्रांनो, कायम लक्षात ठेवा, बिझनेस एका रात्रीत, एका दिवसात, एका आठवड्यामध्ये वाढत नसतो आणि तुम्ही ऑनलाईन बिझनेस वाढवताय. सो कुठल्याही प्रकारची सक्सेसला शॉर्टकट नसतो. यासाठी काही फाउंडेशनल प्रिन्सिपल्स तुम्हाला माहीत पाहिजे. स्वतःमध्ये बदल करणं गरजेचं आहे. तुमचं
जे तुम्ही काम करता त्यावरती तुम्ही पूर्ण 100% देणं गरजेचं आहे. ओके. सो पहिले डे 1, डे 2, 3 आपण बऱ्याचशा फाउंडेशनल गोष्टी पाहणार आहोत. ओके. त्यामुळे आपण डे 1ला पहिले पाहणार आहोत की कुठले कुठले तुमचे फाउंडेशन्स क्लिअर पाहिजे तुमचा बिझनेस ग्रो करण्यासाठी. ओके. त्यामध्ये पहिलं मी आता मित्रांनो माइंडसेटवरती तुमचं पूर्णपणे आत्ताचा व्हिडिओ फोकस करतोय की राईट माइंडसेटशिवाय तुम्ही बिझनेस ग्रो नाही करू शकत. बऱ्याच जणांना बूस्ट पोस्टिंगबद्दल बऱ्याच जणांनी ऐकलेलं असतं फेसबुकचं. त्यांना वाटतं एक पोस्ट टाकली, बूस्ट केली म्हणजे झालं. एवढं जर सोपं असतं मार्केटिंग तर कुणीही केलं असतं आणि सगळ्यांचेच बिझनेस टॉप क्लास असतात. समजून घ्या मित्रांनो, मार्केटिंगमध्ये तुमचा मार्केटिंग मेसेज येतो, तुमचं बॅनर येतं, तुमच्या ॲडमध्ये तुम्ही काय बोलता, या संपूर्ण गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे. राईट. हे फक्त नुसतं टूल वापरण्या इतकं लिमिटेड नाही. मला तुम्हाला एक असा उद्योजक बनवायचा आहे जो मार्केटिंगमध्ये बेस्ट असेल, जो त्याचा कुठलाही प्रोडक्ट नवीन बिझनेस जरी चालू केला तरी तो योग्य पद्धतीनं त्याने विकता आला पाहिजे त्याला. त्यासाठी तुमचं माइंडसेट प्रॉपर नीट पाहिजे. ओके. त्यासाठी मित्रांनो मी तुम्हाला आज माझी थोडीशी स्टोरी सांगणार आहे की काय हे समजून घेणं गरजेचं आहे. मी पण आधी असंच बघत होतो की तुम्हाला माहिती आहे माझं नाव जयराम तुवर आहे. मी एक मेकॅनिकल इंजिनियर आहे, टर्न इन टू डिजिटल मार्केटर. आणि मी डिजिटल मार्केटिंग वळण्यामागचं कारण म्हणजे काय मित्रांनो, मी जगात मध्ये कशाला डिमांड आहे हे ओळखलं होतं. आणि हे एक स्किल शिकल्यामुळे माझा जो मेकॅनिकलमध्ये जॉब असतो त्या जॉबमध्ये जेवढं मी कमवत होतो त्याचं मी हे स्किल शिकल्यामुळे इम्प्लिमेंट केल्यामुळे मी तोच जो माझी अर्निंग होती ती 10 टाईम्स वाढवलेली आहे एका 6 महिन्याच्या पिरियडमध्ये. एवढं हे पॉवरफुल स्किल आहे मित्रांनो. पण हे मी शिकलो कसं मित्रांनो, मी जॉब करत होतो. सकाळी 9 ते रात्री संध्याकाळच्या 6:30 पर्यंत माझी ड्युटी असायची आणि ॲज अ प्रोग्रामर असल्यामुळे मला कंटिन्युअसली पी सीवरती बसून असायचो, प्रॉपरली प्रोग्रामिंग करायचो. त्यामध्ये तुम्हाला माहिती आहे प्रोग्राममध्ये कॉमा वगैरे डॉट जरी मिस झाला तरी ते प्रोग्राम्स रन होत नाही आणि खूप मोठे मोठे कोडिंग्स असतात. मग दिवसभर मी तिथे बसून असायचो, माझे पूर्ण डोळे पूर्णपणे मी अटेन्शन देऊन त्या गोष्टी करत होतो. मग मी हे स्किल शिकलो कधी. तर मित्रांनो तुम्हाला सांगतो मित्रांनो, मी या स्किलवरती खूप पैसा खर्च केलेला आहे पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट जेव्हा मी एवढा वेळ तिथे काम करूनही रात्री घरी आल्यानंतर 6:30-7ला मी घरी पोहोचायचो ट्रॅव्हलिंग वगैरे करून. तर 1 तासभर जेवण वगैरे फॅमिलीला वेळ दिल्यानंतर परत मी रात्री 8:30 पावणे 9ला बसायचो तर रात्री 12 वाजेपर्यंत हे स्किल शिकायचो. जे काही मला सांगितलं गेलं ते मी सगळं माझ्या जे प्राईस कंपॅरिझन वेबसाईट होती त्यावरती इम्प्लिमेंट केलं. हे फक्त जस्ट नॉलेज घेण्यावरती डिपेंड राहून चालत नाही. तुम्हाला नॉलेज खूप मिळेल पण ॲक्च्युली तुम्ही जर इम्प्लिमेंट नाही केलं तर उपयोग नाही होणार. तर तुम्ही विचार करा, मी पूर्ण दिवसभर तर पी सीवरती डोळे ताडून तर बसायचो पण रात्रीसुद्धा मी हे स्किल शिकण्यासाठी वेळ दिला. हे स्किल शिकायला मला 6 महिने लागले मित्र. पण मी सोडलं नाही कारण मला माहिती होतं याची डिमांड आहे मार्केटमध्ये आणि हे शिकणं माझ्यासाठी खूप गरजेचं आहे. माझा बिझनेस मला जर ग्रो करायचा असेल आणि मी ते शिकलो. त्यानंतर मी मित्रांनो त्या मेकॅनिकल फील्ड सोडून दिली. डिजिटल मार्केटिंग मॅनेजर पोस्टपर्यंत मी काम केलं. ई-कॉमर्स ब्रँडसोबत काम केलं. तिथे लोकांना हेल्प केली, त्यांचे ब्रँड डेव्हलप केले. आणि असं तुम्ही यावरती फोकस नका करू की मला फक्त फेसबुक मार्केटिंग माहिती आहे. नाही मित्रांनो, तुम्ही मला गुगल ॲडव्हर्टायझिंगबद्दल विचारू शकता. तुम्ही मला ईमेल मार्केटिंगबद्दल पण मला माहिती आहे. इनबाउंड मार्केटिंग, आउटबाउंड मार्केटिंग, कॉन्टेंट मार्केटिंग, हॅलो स्ट्रॅटेजी, गॉडफादर स्ट्रॅटेजी, ब्लू ओशन, रेड ओशन, सगळ्या स्ट्रॅटेजीज मला माहिती आहे मार्केटिंगमध्ये. पण फेसबुक मी तुम्हाला का शिकवतो आहे कारण फेसबुक हे खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला रिझल्ट देऊ शकतं आणि यामध्ये जास्त टेक्निकल स्किल्स लागत नाही. जसं तुम्ही गुगलच्या ॲडवरती जर गेला तर तुम्हाला खूप टेक्निकल स्किल्स लागणार आणि तुम्हाला रिझल्ट्स जनरेट करायला खूप एक्सपर्टीज लागते. म्हणून मी तुम्हाला फेसबुक शिकवतो जेणेकरून तुमचा बिझनेस खूप इझिली तुम्ही वाढू शकता तुमचे प्रोडक्ट सर्व्हिसेस फक्त ॲड करून दाखवून. सो मी जसा ग्रो झालो माझ्या आयुष्यामध्ये त्याच्यामध्ये काही प्रिन्सिपल्स होते, काही गोष्टी होत्या, ते मी तुम्हाला यामध्ये सांगणार आहे. तर हे स्टोरी सांगण्याचं कारण काय मित्रांनो, की तुम्हाला ह्या गोष्टी समजल्या पाहिजे की जर तुम्ही म्हणत असाल माझ्याकडे वेळ नाही, टाईम नाही आणि दुसरी गोष्ट तुमच्याकडे पैसाही नसेल, तर तुमचा बिझनेस ग्रो होणार नाही. तुम्हाला दोन्हीपैकी एक गोष्ट करावं लागते. खूप सारा पैसा टाकावा लागेल, नाहीतर बेस्ट आहे की हे स्किल तुम्ही टाईम काढून शिकू शकता. डेली 1 तास काढलं तुमचे नेक्स्ट 15 डेजमध्ये तुम्ही रेडी असणार आहे तुमचे कॅम्पेन रन करायला आणि तुमचे व्यवसाय वाढवण्यासाठी. ज्या गोष्टी सांगतो त्या प्रॉपरली इम्प्लिमेंट करा. सक्सेसला शॉर्टकट नाही आहे आणि
जो दिखता है वही बिकता है. त्यामुळे तुम्हाला तुमचे आता कस्टमरपर्यंत तुमचे प्रोडक्ट घेऊन जाण्याची वेळ आलेली आहे. कस्टमरला तुमच्या दारात यायची वेळ नाही. आता प्रत्येक गोष्ट त्यांच्या मोबाईलवरती अवेलेबल आहे. तुम्ही जर सर्व्हिस प्रोव्हाइड नाही केली तर कोणीतरी नवीन येऊनसुद्धा सर्व्हिस प्रोव्हाइड करून ऑनलाईन तुमचं मार्केट घेऊन जाणार आहे. जर तुम्हाला वाटत असेल करू, पाहू, नंतर वगैरे, तर मी तुम्हाला आत्ताच सांगतो, मार्केटमध्ये रोज तुम्हाला जर मी इंडियाचं स्टार्ट सांगितलं तर रोज महिन्याला 30,000 नवीन स्टार्टअप येत आहेत. हा MSMEचा डेटा आहे. जर तुम्ही टाईमपास करत बसले तर तुमच्या मागून येऊन तुम्ही 15 वर्षापासून बिझनेस करत असा, नाही तर 20 वर्षापासून करत असा, मागून येऊन तुमचे कस्टमर्स लोक घेऊन जातील. जर तुम्ही टाईमपास करत बसला तर, वेळ जर काढला नाही या गोष्टी करण्यासाठी. नोकिया कंपनी जगातील सगळ्यात मोठी कंपनी होती, आज कुठेही अस्तित्व नाही. त्यामुळे तुम्ही तुमच्या बिझनेसबद्दल विचार करा. जर तुम्हाला वाढवायचं असेल तर तुम्हाला एफर्ट्स टाकणं गरजेचं आहे. काही दिवस एकदा सिस्टीम तयार झाली, ॲटोमॅटिक तुमच्याकडे कस्टमर्स येणार आहे. वारंवार तुम्हाला एफर्ट टाकण्याची गरज नाही. तर ही गोष्ट समजून घ्या. आणि जर तुम्ही रेडी असाल तर खाली कॉमेंट बॉक्समध्ये टाईप करा चॅलेंज ॲक्सेप्टेड म्हणून. 1 महिन्याचं चॅलेंज घ्या आणि सर्व गोष्टी इम्प्लिमेंट करा. ओके, सो चॅलेंज मला सर्वांनी कॉमेंट बॉक्समध्ये खाली सांगा, चॅलेंज ॲक्सेप्टेड अँड रेडी टू ग्रो. ओके, सो आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.